नमस्कार, मी स्नेहा स्वागत करते पुन्हा एका नवीन व्हिडिओसह. आज आपण मालवण फिरायला आलेलो आहोत. ही 2 दिवसाची सहल असणार आहे माझी आणि इथं पुरं डिटेल मी तुम्हाला माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये देईल. मालवणला कुठं फिरायचं, कुठे खायचं हे सर्व मी माहिती माझ्या व्हिडिओमार्फत तुमच्याशी शेअर करणार आहे. आणि आम्ही पोहोचलो होतो मालवणला आणि इथे ना अगोदर बुकिंग करावं लागतं. त्यांचीही डिस्क्रिप्शनमध्ये मी डिटेल्स देईन. आम्ही इथे येण्यासाठी आम्हाला वाजले होते 1. जेवणाचा टाईम पण झाला होता. आम्ही फ्रेश होऊन खाली आलो. त्यांना आम्ही अगोदरच जेवणाचं ऑर्डर खाली दिली होती. आम्ही जिथं राहतो ते ओनरच तिथं जेवण बनवतात. मग त्यासाठी आम्ही सुरमई थाली सांगितली होती. तिने खूप छान असं बनवलं होतं. गरमागरम जेवण आम्ही केलं सुरमई थाली. इथली ना सोलकढी खूप अप्रतिम आहे आणि त्यानंतर इकडचा आजूबाजूचा परिसर थोडाफार बघितला. इथला आजूबाजूचा परिसरही खूप छान आहे. आम्ही जिथे राहिलो होतो तिथून ना बीच हे वॉकिंग डिस्टन्सवर आहे. आम्ही निघालो मालवण फिरायला. त्यासाठी पहिला आम्ही येऊन पोचलो देवबाग बीचवर आणि इथं समजलं की देवबाग बीचवरून सिंधुदुर्गला जाण्यासाठी कोणताही मार्ग नाही. त्यांनी सांगितले की एक पोर्ट आहे, तिथून आपल्याला एक बोट मिळते, तिथून आपण सिंधुदुर्ग किल्ल्यावर जाऊ शकतो. मग त्यासाठी आम्ही तिथं जाण्यासाठी निघालो आणि बीचवर खूप गर्दी होती. त्यानंतर असाच प्रवास करत आम्ही तिथे पोचलो. आणि एंट्रीला खूप छान असे मावळे आहेत स्वागतासाठी, दाखवते तुम्हाला. आणि त्यानंतर आम्ही इथं पोचलेलो आहोत. इथं ना ₹50चं तिकीट काढावं लागतं. तिकीट काढून आता आम्ही वेटिंगला उभं होतो. इथं ना 2 रांक होते. त्यांनी आमचे तिकीट्स बघून आम्हाला त्या बोटवर सोडणार होते. त्यासाठी आम्ही इथं वेटिंग करत होतो. आणि इथं आजूबाजूचा समुद्र, थंडगार हवा, दूरवर दिमाखात उभा असलेला आपला सिंधुदुर्ग किल्ला हा पाहताना लिटररी डोळ्यासमोर हा इतिहास जिवंत पाहिल्यासारखा वाटत होतं. फायनली आमची बोट आली. एक एक करून आम्ही बोटीमध्ये शिरलो. पाण्यातून प्रवास करण्याचा काहीतरी हा पहिलाच माझा अनुभव होता. ही 10 मिनिटाची बोट राईड होती, पण खूप मजेशीर होती. समुद्राच्या लाटा, समुद्राचा आवाज, किल्ला पाहण्याची एक्साइटमेंट खूपच भारी होती. बोटीवर शिरलो. आम्हाला एक एक असे जॉकेट देण्यात आले आमच्या सेफ्टी पर्पजसाठी आणि आम्ही त्या बोट राईडून आमच्या डेस्टिनेशनला जाण्यासाठी निघालो. बोट निघाली आणि किल्ला पाहण्याची एक्साइटमेंट खूप वाढू लागली. एक एक करून अशा गोष्टी दिमाखात यायला लागल्या. हा किल्ला कसा बरं इतकी वर्ष हा दिमाखात उभा राहिला असेल? जणू हा इतिहास आम्हाला खुणावतो आहे. इतिहासाच्या खुणा पाहण्यासाठी आपण त्याच्या हाकेला उत्तर देत या काळाच्या आठवणी चिरायला आतुरतेने पोचत आहोत. या किल्ल्यावरूनच या किल्ल्याचं नाव सिंधुदुर्ग किल्ला पडलं असेल. या किल्ल्यावर पोचलो. समोर दिसते ते गडाची भक्कम अशी तटबंदी आणि बुरुज आणि आजूबाजूचा असा शांत असा परिसर. आम्ही इथं डेस्टिनेशनला पोचलो आणि इथं आजूबाजूचा परिसर खूप छान वाटायला लागला. थंडगार हवा सुटली होती आणि लोकांची वर्दळ वाढली होती. आणि हा मला राईड करण्यासाठी 1च तास दिला होता आणि ह्या 1 तासामध्ये आता किल्ला कसा पाहायचा हा मोठा प्रश्न उभा राहिला होता. इथून आम्ही निघालो आणि असं वॉकिंग डिस्टन्स होतं. वॉकिंग डिस्टन्स करत आम्ही किल्ला पाहण्यासाठी आतमध्ये शिरलो. तिथं बाहेरच बोटी उभ्या होत्या आणि ज्या 1 तासांचं राईड करून झालं होतं ती लोकं परतीच्या प्रवासाला निघाली होती. आणि आता वाजले होते 3:30 आणि 5ला हे पोर्ट बंद होतं. त्यानंतर ते आम्हाला सांगितले होते की 5 नंतर इकडं यायच्या बोटी आणि जायच्या बोटी बंद होणार. तुम्ही जर लवकर आला नाही तर तुम्ही इथंच राहावं लागणार असे त्यांनी आम्हाला सांगितले. त्यासाठी आम्ही लवकरात लवकर हा किल्ला पाहून आम्हाला परतीच्या प्रवासाला निघायचं होतं. मग मी हा किल्ला पाहण्यासाठी सिंधुदुर्ग किल्ल्यावर चढती चढाई केली. चढती म्हणजे अशी वरून जायची चढती नाही आहे. हा किल्लाच मेन याचं आकर्षण केंद्र आहे या किल्ल्यावरचं. किल्ल्यामध्ये शिरलो आणि पाहिलं की इथं इतकी दुकाने होती, रहदारी होती, लोकंही खूप होती आणि इथं स्टॉलही लागले होते. मला अजब वाटलं, इतक्या मोठ्या किल्ल्यावर आजूबाजूला पाण्याचा असा वेढा असलेल्या जागेलाही लोकवस्ती आहे आणि इथं लोकवस्ती आहे, घरं आहेत आणि इथं लोकं राहतात.
या किल्ल्यावरचे एक नवीन वैशिष्ट्य म्हणजे या किल्ल्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे एक मंदिर पण आहे. या मंदिराचे नाव आहे शिवराजेश्वर मंदिर. हे मंदिर ना राजाराम महाराजांनी त्यांच्या कारकिर्दीत बांधून घेतले होते. मंदिरामध्ये ना छत्रपती शिवाजी महाराजांचा एक मूर्ती आहे तिथं. तो व्हिडिओ मी काढू शकले नाही. तिथं फोन अलाउड नव्हता त्यासाठी आणि तिथं समोर अशी खूप छान अशी तुळस पण आहे. तिथंच एक म्युझियम पण आहे. तिथं शिवाजी महाराजांच्या काळातील खूप जुन्या अशा वस्तू ठेवलेल्या आहेत. जसं की शिवाजी महाराजांची एक मूर्ती पण आहे. विदाऊट ब्रेडिंग असलेली आणि वेगवेगळ्या प्रकारची नाणी आहेत. त्या काळी कोणती नाणी वापरायची ती. हत्यारे आहेत, दांडपट्टा असेल किंवा तलवारी असेल, दुर्बीण आहे, होकायंत्र आहे. त्यानंतर अशा वेगवेगळ्या ब्रिटिशकालीन वस्तू पण आहेत तिथं आणि त्याच्यानंतर पुढे कुलुपं आहेत. दरवाजांना, मोठ्या मोठ्या दरवाजांना कुलुपं लावायची, त्यावेळेला शिवकालीन कुलुपं म्हणतात त्यांना, ती आहेत. आणि इथं ना शिवाजी महाराजांचे फिंगरप्रिंट्स आहेत. जसं की उजव्या आणि डाव्या पायाचा आणि उजव्या हाताचा चांदीचे ठसे पाऊलखुणा आहेत. आणि त्यावेळी वापरत असलेली जुनी भांडी, पातेली, मोठ्या समई अशाही वस्तू इथं आहेत. आणि हे बघा जुन्या पद्धतीचं जातं आहे आणि वेगवेगळ्या पगड्या आहेत. शिवाजी महाराजांनी त्यावेळी वापरल्या असतील या पगड्या वगैरे. आणि त्यावेळेला सरदार असेल, त्यावेळेला वेगवेगळ्या प्रकारच्या सरदारांना वेगवेगळ्या पगड्या असायच्या. त्याही पगड्या इथं दाखवलेल्या आहेत. इथं वाघनखे आहेत. इथं शिरस्त्राण, दास्तान जे कवच असायचं ज्यावेळेला युद्धाला जायचे शिवाजी महाराज तेव्हा, त्यावेळेच्या ढाली आहेत, तलवारी आहेत. खूप छान छान अशा वस्तू आहेत इथं. हे बघा ढाल किती छान प्रकारे आहेत. इथं वेगवेगळ्या प्रकारची इथं पालखी आहे. वर्षातून एकदा पालखी होती. त्याचा वापर त्यांनी पालखी म्हणून शिवाजी महाराजांच्या मूर्ती ची पालखी म्हणून त्याचा वापर करतात पालखीमध्ये. आणि इथं वेगवेगळ्या प्रकारची अशा आपण जे पाहिलं नाही अशी हत्यारे सुद्धा आहेत इथं. हे पाहून खूप भारी वाटलं. हे बघा इथं कट्यार आहेत आणि ह्या तोफगोळे आहेत. छोटी तोफगोळी आहे. ही देवरुमामध्ये वापरल्या जाणाऱ्या छोट्या छोट्या घंट्या असतील, समई असतील, अशा या वस्तू आहेत. इथून पुढे निघाल्यावर महादेवचं मंदिर लागतं पुढे. याच मंदिरात एक भुयारी मार्ग देखील आहे आणि हा मार्ग आपल्या किल्ल्याच्या बाहेर पाण्यातून बाहेर पडतो म्हणे, असं तेथील रहिवासी सांगितले. आता सध्या तो मार्ग बंद आहे आणि ती एक प्रकारची विहीर स्वरूपात आहे आणि तिथूनच तो भुयारी मार्ग होता असं सांगितलं होतं. आणि हे एक मंदिर आहे. या मंदिरामध्ये ती विहीर आहे आणि त्या विहिरीमध्ये तो भुयारी मार्ग आहे. तिथून असंच पुढे निघालो. तिथं आम्हाला अशा 3 विहिरी दिसल्या. मला आश्चर्य काय वाटलं या विहिरींचं, आजूबाजूला पुरं समुद्र आहे, खारं पाणी आहे. परंतु ना इथं समोर 2 आणि त्याच्या अपोजिट साईडला 1 विहीर आहे. अशा 3 विहिरी आहेत आणि ह्या गोड्या पाण्याच्या आहेत म्हणे. आणि त्याला ना दूध भाव, साखर भाव आणि दही भाव असे 3 नाव दिलेले आहेत. 3 प्रकारची नावं दिलेली आहेत. दूध भाव, साखर भाव आणि दही भाव. आणि ह्याला ना गोड्या पाण्याचं कनेक्शन आहे. म्हणजे गोडं पाणी येतं त्या विहिरींना. आजूबाजूला समुद्र असूनही त्या विहिरींना गोडं पाणी कसं काय? आश्चर्य आहे ना ही गोष्ट. त्यावेळेचे कारागीर किती हुशार होते. बापरे! इतकं छान कसं काय ना त्यांनी फिल्टर करू शकले या विहिरींना काय माहिती. तिथून पुढे आलो. आता आम्ही अशा छान अशा मेन पॉईंटला येऊन पोचलो. तिथून आम्ही पुरा असा परिसर पाहू शकतो आणि तिथं आजूबाजूला अशा छान नारळाची झाडं होती आणि हा आम्ही असा इथून छान असा सिंधुदुर्ग किल्ला पाहत होतो. तिथून त्याच्यामधूनच आम्ही असं शॉर्टकट निवडला, फोटोज वगैरे काढले आणि आम्ही खाली आलो. खाली आल्यावर तिथून आम्हाला निघायचं होतं परतीच्या प्रवासाला. हा किल्ला खूप मोठा आहे आणि हा फिरीसकट खूप वेळ झाला. हा अर्धाच किल्ला फिरीसकट आम्हाला पाऊण तास गेला
आणि छान अशा गोष्टी होत्या. आणि इथून येण्यासाठी ना खूप थोडं कॉम्प्लिकेटेड आहे. आणि अशा प्रकारे हे पहा, असा किल्ला आहे आणि अशा तटबंदीवरून तुम्ही हा किल्ला पाहू शकता छान प्रकारे. हा किल्ला पाहताना खूप अशा इकडं गोष्टी आहेत किल्ला पाहण्यासारख्या, परंतु ह्या एका व्हिडिओमध्ये कॅप्चर करणं खूप मोठा झाला असता व्हिडिओ. आणि असा आम्ही संध्याकाळ तोपर्यंत झाली होती, असा आम्हाला सनसेट पाहायला मिळाला. आणि अशा आम्ही कोपऱ्यावर येऊन पोचलो. किल्ला पाहता पाहता आम्ही कोपऱ्याला येऊन पोचलो. आपली नजर जाईल तिकडपर्यंत हा किल्ला पसरलेला आहे. आपली नजरेमध्ये हा किल्ला मावणार नाही इतका मोठा किल्ला आहे. आणि तिथं खाली मार्ग आहे, तुम्ही तिथं समुद्राकडेही जाऊ शकता. आम्ही गेलो नाही, आमच्याकडे थोडाच वेळ होता, त्यासाठी आमच्याकडे होती 15 मिनटं. आम्हाला त्याच वेळामध्ये आता बघून आम्हाला परतीच्या प्रवासाला निघायचं होतं. हा संध्याकाळचा सनसेट पाहताना खूप छान वाटलं. आणि हा किल्ला ना समुद्र आणि त्या पिसरणाऱ्या लाटा देखील पाहताना खूप छान वाटत होता. या दगडावर या लाटा देखील खूप छान प्रकारे दगडावर आणि त्या तटबंदीच्या भिंतीवर आढळत होत्या. त्या पाहताना खूप छान मजेशीर वाटत होतं आणि असंच पाहत राहावं असं वाटत होतं. खूप वेळ थांबता आलं नाही, हा नजारा बघता आला नाही. सनसेट एन्जॉय केलो आणि परतीच्या प्रवासाला निघालो. हा आहे राजकोट किल्ला. मालवणमधील दुसरं आकर्षक असं स्थळ म्हणजे हा राजकोट किल्ला. प्रवेशद्वारावरच्या मावळ्यांना मुजरा करून आम्ही आतमध्ये शिरलो. आतमध्ये शिरताच आम्हाला उजव्या बाजूला छत्रपती शिवाजी महाराजांची मोठी मूर्ती दिसली. ती 45 फूट उंचीची आहे. ही मूर्ती खूप उंचीची आहे आणि बघताच आपले डोळे खूप भारावून जातात. आणि अशी मूर्ती पाहण्यासाठी तुम्हीही नक्की इथे मालवणला व्हिजिट करा. हा किल्ला पाहून आम्ही बाहेर आलो. लिंबू सोडा गिराईक इकडे बघा, दिसलेला आहे तुम्ही. हे 2 लिंबू सोडा गिराईक आहेत. हे पाणी दूध आम्ही कोकम पित आहे, लिंबू पित आहे. दोघे आहेत. लिंबू सोडा सगळ्यावरती ब्लेम करू नकोस. लिंबू सोडा मार काय होत नाही, ती घालत नाही की कशाला करती सर. हे छान आम्ही 6 जण कोकम पिणार आहोत. कोकम मेंबर तू घे कोकम मेंबर, लिंबू सरबत मेंबर, हे दोघे. आम्ही 6 जण कोकम मेंबर. इथं आम्ही कोकम सरबत, लिंबू सरबत घेतला आणि पुढच्या प्रवासाला निघालो. पुढचं डेस्टिनेशन तिसरं होतं. ते आम्हाला जायचं होतं गणपती मंदिरला. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देवा सर्वकार्येषु सर्वदा. इथील वातावरण खूप पॉझिटिव्ह होतं आणि ही मूर्ती खूपच सुंदर होती. सोन्यासारखी दिसत होती, पण ती सोन्याची नसून ती पंचधातूची होती. आम्ही इथं थोडा वेळ बसलो आणि इथं आमची मजामस्ती चालू होती. मी यांची सगळ्यांचे फोटोज काढायला, व्हिडिओज काढायला म्हणून त्यांनी इथं
अशा प्रकारचे रिॲक्शन देऊन मला चिडवत होते मी व्हिडिओज काढू नये म्हणून. आणि अशी खूप मजा आली आम्हाला. असं चिडवाचिडवी करून आम्ही खूप वेळ इथं घालवला, एन्जॉय केला. आणि त्यानंतर आम्ही निघालो 4th डेस्टिनेशनला. आमचं 4th डेस्टिनेशन होतं रॉक गार्डन. आणि आम्हाला येण्यासाठी खूप उशीर झाला होता. रॉक गार्डनला तुम्ही आला ना तर सकाळचं व्हिजिट करत राहा. संध्याकाळचं काही पण दिसत नाही. आम्ही आलो होतो, परंतु काय पण मजा येत नव्हती. एक असं गार्डन, साधं गार्डन फिरल्यासारखं वाटत होतं. या रॉक गार्डनमध्ये अशा भरपूर अशा गोष्टी बघण्यासारख्या आहेत, परंतु आम्ही संध्याकाळी गेल्यामुळे हे एन्जॉय नाही करू शकलो. हे सर्वात मोठं मिस केलं. आणि इथं मोठं असं मालवण स्टॅच्यू लिहिलेलं आहे. इथेही फोटोज वगैरे तुम्ही नक्की काढू शकता. आम्हाला खूप लेट झाला होता. आम्हाला लवकर इकडचं आटपून आम्हाला जेवणासाठीही जायचं होतं. मग आम्ही इथं आलो आणि ह्या रॉक गार्डनमध्ये एक फेरी मारली. आणि एक इथं बघण्यासारखं अनेक गोष्ट आहे म्हणजे इथं ना वॉटर कलरफुल लाईट शो होतं. सॉन्गमध्ये ना ते कलरमध्ये पाणी आहे ना ते खूप छान असं शो होतं इथं. आणि ते शो बघण्यासाठी आम्ही गेलो मग. त्यानंतर हे एक आम्हाला बेनिफिट वाटलं रात्री आल्यामुळे. आणि तुम्ही जास्त म्हणाल तर तुम्ही रात्रीही येऊ शकता, परंतु तुम्हाला तेवढा परिसर अनुभवायला मिळणार नाही. याच्यामध्ये पॉझिटिव्ह पण आहे, निगेटिव्ह पण आहे. तुम्ही सकाळी आलात तर तुम्हाला हा शो रात्रीचा बघायला मिळणार नाही आणि रात्रीचा आला तर तुम्हाला सकाळचा आजूबाजूचा परिसर बघायला मिळणार नाही. इतकंच हे मात्र खरं. आम्ही रात्री आलो होतो त्यामुळे हा शो आम्हाला पाहायला मिळाला होता. खूप छान रेन डान्स वगैरे होते. त्यामध्ये आम्ही एन्जॉय केला. त्यानंतर इथं बाहेर गेमसुद्धा होते. मी नाही खेळले, परंतु 2 भावांनी हे गेम खेळले आणि खूप एन्जॉय केलं. त्याच्यामध्ये ना हा शूट गेम होता, शूटर गेमचा. त्यामध्ये दोघा भावांनीही गेममध्ये भाग पार्टिसिपेट करून खूप एन्जॉय केला. आम्ही सगळे बघत होतो. मग त्यानंतर हे सर्व आपटून आम्ही जेवणासाठी गेलो. जेवणासाठी आम्ही एक छान असं रेस्टॉरंटमध्ये गेलो, तिथे जेवण केलं आणि इथेच आमचा असा दिवस संपला. चला भेटूया पुढच्या व्हिडिओसह. मालवणचा हा पार्ट 1 राहणार आहे. पण पार्ट 2मध्ये स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी काय काय केल्या तीही तुमच्याशी नेक्स्ट व्हिडिओमध्ये शेअर करते. चला व्हिडिओ इथंच थांबवते. चला बाय.